अखिल तुझ्यावर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मग तू आईसमोर का नाही बोलला काही? अगं मी तेव्हा बोललो असतो तर प्रॉब्लेम्स अजून वाढले असते. पण आता तरी बोलशील ना, समजावशील ना त्यांना. तू काहीतरी करशील ना अखिल. प्लीज प्लीज प्लीज. हो 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 ऑफकोर्स मी पूर्ण प्रयत्न करेन. पण अगं मला कळत नाही का आज आई ज्याप्रमाणे रिॲक्ट झाली ना मला खूप टेन्शन आलंय. मला कळत नाही काय करावं आता. जाऊ दे ना मग. आपण ही रिस्कच नको घ्यायला. म्हणजे अरे आपलं लग्न होणार आहे ना, आणि आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचंय. त्यासाठी कोणाच्या परमिशनची काय गरज आहे? अखिल मी तुझ्यापासून लांब राहिले तर मला वेळ लागेल, वेळ. चल आपण एक काम करूया, आपण पळून जाऊन लग्न करूया. फक्त तुझ्या घरच्यांना एक्सेप्ट करावंच लागेल ना. करेक्ट आहे. चल अखिल आपण पळून जाऊन लग्न करूया. वाटेल ते बोलू नकोस तनया. पळून जाणं शोभतं का आपल्याला? हा, तुम्ही दोघं पळून गेलात ना तर तुमच्या दोघांबद्दल कायमची आढी बसेल त्यांच्या मनात. येतंय का लक्षात? आणि अगं घरच्यांना सोडून अखिल सुखी राहू शकेल का? आई तुम्ही तिला बोलू नका प्लीज. तर माझंच चुकलं. घरी दादाच्या नवीन व्हेंचरमुळे सगळे आनंदी होते, त्यामुळे मला वाटलं की आमच्याबद्दल सांगण्यासाठी ही योग्य संधी आहे. पण सगळं उलटच झालं. चुकला माझा अंदाज. तुझा नाही, अंदाज माझा चुकला. मला वाटत होतं की माझी आणि जयूची मैत्री खूप स्ट्रॉंग आहे, ती समजून घेईल सगळं. पण नाही. नाही तसं नाहीये. मी सगळे तुमचा खूप आदर करतो. आज आई ज्याप्रमाणे वागली ते काय होतं मला नाही माहिती, पण तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. खरंच किती समजूतदार आहेस रे तू अखिल. असाच समजूतदारपणा तुझ्या आईने जर का दाखवला असता ना तर किती बरं झालं असतं. पण एनिवे तुम्ही काळजी करू नका, थोडे दिवसामध्ये सगळं ठीक होईल. पण हे बघ आता घरी जा. तू इथे आलायस हे जर का जयूला कळलं ना तर तिला अजिबात आवडणार नाही. अखिल प्लीज बेबी, तू नको ना जाऊ घरी. तनया, आत्ता त्याला जाऊ दे. तनू आई बरोबर बोलतायत. मला जावं लागेल आता. तू काळजी घे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. नाही करतो. बोला कुणाला काय पाहिजे? काका तुला झेपणार आहे का? अच्छा हा, तुला ना तुझ्या काकाचं पाणीपुरीचं टॅलेंट माहित नाहीये. बोलो बोलो किसको क्या चाहिए? तीखा मीठा मीडियम? बोलो बोलो जल्दी बोलो जल्दी बोलो. ए काहीतरी घे, ठसका लागेल तुम्हाला. तुम्ही गोडच खायचे. देखो इन लड़कियों के लिए गोड बनाओ और मेरे गपा गा. और मेरे को और भास्कर को एक्स्ट्रा दिखा. एक्स्ट्रा एक्स्ट्रा दी. त्यांना नको एक्स्ट्रा तिखा म्हणाले तरी खाली. तुझं काय? मला मिक्स. मला पण मिक्स द्या. मीडियम. अखिल हा, तुझं काय? मला कसंही चालेल. और मैडम आपका क्या? तीखा कम मीठा ज्यादा. तीखा कम मीठा ज्यादा. आई पाणीपुरी. पाणीपुरी खाऊयात पण आधी होमवर्क. ओके. आपण एक काम करूया, आता पाणीपुरी खाऊया, घरी जाऊया आणि मग तो टीचरला फोटो पाठव होमवर्कचा. हा बनी, पाणीपुरी बघितल्यावर तुला खूप छान छान सुचतं रे. ठीक आहे चल ये. भैया 2 प्लेट लगाना. तीखा कम मीठा ज्यादा. तीखा कम और मीठा ज्यादा.
वसुंधरा, आकाशराव प्लीज मला थोड्या वेळ एकटीला राहू द्या. मी 2 मिनिटात खाली येते. पणीची खूप आठवण येते ना. दरवेळी त्रास आतल्या दाबून ठेवायची गरज नाही. काहीतरी बोलून बघावं, बरं वाटतं. खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये चिनू म्हणून मला आपलंसं करावं, मला एकदा आई म्हणून हाक मारावी सारखं वाटतं मला. पण मग असं मध्येच काहीतरी घडतं आणि माझा धीरच खचतो. आता पण असं काही घडलंय का? पाणीपुरी बनीला आवडते? खूप आवडते त्याला. कम्फर्ट फूड म्हणतात ना, तसं आहे त्याच. पूर्वी बनीचा दिवस वाईट गेला. तिचा चेहरा उतरलेला दिसला ना की मी त्याला पाणीपुरी खायला घेऊन जायचं. आय एम सो सॉरी वसुंधरा. मला मान्य आहे तुम्हाला खूप कष्ट पडत आहेत, पण एक सांगू का, खूप गोड आठवणी आहेत तुम्हा दोघांच्या. पण उपयोग काय?